चांद्यापासून बांधवपूरच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पण सर्वांचे आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आताच पहा। जो सामान्य कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ घेऊन आला आहे सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सर्वात महत्त्वाचा सल्ला। जो सल्ला मान्य केल्याने सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा होणारे 100% फायदा। ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपण सर्वांनी एप्रिल महिन्यात 100% थांबवायला पाहिजे कांद्याची विक्री। जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा सल्ला मान्य करेल त्या सर्वांचा होणारे 100% फायदा। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव तो विचारायला लागलाय की एप्रिल महिन्यात आपण सर्वांनी कांद्याची विक्री का थांबवायला पाहिजे आणि जर एप्रिल महिन्यात आपण सर्वांनी कांद्याची विक्री थांबवली तर आपला कशा पद्धतीने होणारे जास्तीत जास्त फायदा। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तर। जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असतील तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। जिथे व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा सल्ला आहे की आपण सर्वांनी आता एप्रिल महिन्यात 100% थांबवायलाच पाहिजे कांद्याची विक्री। पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो विचारता झालाय की अखेर एप्रिल महिन्यात आपण सर्वांनी कांदा विक्री ही का थांबवायला पाहिजे आणि जर एप्रिल महिन्यात आपण सर्वांनी कांदा विक्री ही थांबवली तर आपल्या सर्वांचा कशा पद्धतीने होऊ शकतो फायदा। चला तर मग आपल्या सर्वांना हे समजावून सांगतो की एप्रिल महिन्यात कांदा विक्री ही का थांबवायची आणि एप्रिल महिन्यात आपण सर्वांनी कांदा विक्री थांबवली तर आपला कसा फायदा होणार आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला सर्वात महत्त्वाची जी ब्रेकिंग न्यूज आहे की यंदाच्या वर्षी अल निनो सावट आहे। म्हणजे लक्षात घ्या की येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपल्याकडे पाऊसकाळ कमी होणार आहे। जर पाऊसकाळ कमी झाला तर या ठिकाणी गॅरंटीनं सांगतो की आपल्याला खरीप हंगामात कांद्याची लागवड घटताना दिसणारे, पर्यायानं कांद्याचं उत्पादन घटताना दिसणारे आणि रब्बी हंगामात सुद्धा आपल्याला कांद्याची लागवड कमी होताना दिसणारे आणि कांद्याचं उत्पादन कमी होताना दिसणारे। आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आता नुकतं जे सीझन चालू आहे तर याच्यामध्ये तब्बल 11% कांदा उत्पादन देशात कमी झाले आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर तब्बल 23% कांदा उत्पादन कमी झाले। अशा परिस्थितीमध्ये एकतर सध्याचं जे सीझन आहे त्यात कांदा उत्पादन कमी आणि भविष्यातील सीझनमध्ये सुद्धा कांदा उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्यामुळे भविष्यात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि याच्यामुळं भविष्यात आपल्याला पावसाळ्यामध्ये कांद्याचा भाव हा सुरुवातीला 3000 आणि त्या ठिकाणी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात 5000 पर्यंत पोहोचताना दिसणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण सर्वांनी एप्रिल महिन्यात सध्या कमी भावावर कांदा विक्री केली तर हा भाव आपल्याला मिळू शकतो का तर नाही। याच्यामुळे लक्षात घ्या आपल्या सर्वांना सल्ला आहे की एप्रिल महिन्यात जो चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे जो की 3-4 महिने टिकू शकतो तो कांदा चाळी साठवून ठेवा आणि जो कांदा लो क्वालिटी तो विकून टाका। जर असं केलं तर यंदाच्या वर्षी पावसाळ्यात तुम्हाला हा कांदा 100% खूप जबरदस्त या ठिकाणी नफा प्राप्त करून देणार आहे। म्हणून आपल्या सर्वांसाठी समर्पक सल्ला आहे की अजिबात एप्रिल महिन्यात कांद्याची विक्री करू नका, कारण कांद्याचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे। जर आपण सर्वांनी हा सल्ला मान्य केला तर आपल्याला रेकॉर्ड तोड फायदा यावर्षी होऊ शकतो। भविष्यात देशात कांदा हा कशा पद्धतीनं बाजारभाव दाखवू शकतो, भविष्यात कांद्याचा भाव कसा राहू शकतो याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। यामुळे प्रत्येक वेळ आपल्या मिळत राहतो सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो मनापासून खूप खूप आभार व्यक्त।